मित्रांनो, दिवाळी जवळ येत होती आणि घरात आनंद, गडबड आणि उत्साहाचं वातावरण पसरलं होतं. सगळीकडे दिव्यांचा प्रकाश, नवीन कपड्यांचा गंध आणि गोडधोडाचा सुगंध दरवळत होता. माझे मोठे भाऊ अनिकेत, जे पुण्यात नोकरी करत होते, ते दिवाळीच्या दिवशी घरी आले. त्यांच्या येण्याने सगळं घर उजळून निघालं, पण माझ्या मनात मात्र एक हलकीशी खंत दाटून आली. मला वाटू लागलं की आता प्रीती वहिनींना माझी तितकीशी गरज उरणार नाही, कारण आता त्यांच्यासोबत त्यांचा नवरा होता, माझा भाऊ. मनात विचार आला, जे काम वहिनी नेहमी मला सांगायच्या, ते आता अनिकेतकडून करून घेतील. जोपर्यंत भाऊ इथे आहेत, तोपर्यंत मला कोणी विचारणार नाही. दिवाळीच्या संध्याकाळी घरात सगळीकडे दिव्यांचा उजेड झळकत होता. त्या प्रकाशात वहिनी अगदी सुंदर साडीत सजून धजून तयार झाल्या होत्या. त्यांच्या त्या साजात, नाजूक दागिन्यांत आणि मंद हास्यात एक वेगळीच चमक होती. त्या क्षणी त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की माझं मन एकदम चलबल झालं. त्या मला पाहून हलकेच हसल्या आणि माझं मन नकळत भटकायला लागलं. थोड्याच वेळात दिवाळीचा दीपप्रज्वलन झाला, फटाक्यांचे आवाज आकाशात दुमदुमू लागले. सगळे मिळून आनंदाने फटाके फोडत होते, मिठाई वाटत होते. कामं संपल्यावर सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. घरात समाधानाचं वातावरण होतं. मीही जेवण आटोपून माझ्या खोलीत आलो आणि हळूहळू झोपेत शिरलो. पण मला झोप येत नव्हती. मी प्रीती वहिनींचा चेहरा आठवून स्वतःला हाताने सुंदर अनुभव घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण मनात गोंधळ होता, काय करू काहीच कळत नव्हतं. शेवटी एका तासाने मला झोप लागली. रात्री साधारण 1 वाजता मला जाणवलं की कोणीतरी मला स्पर्श करत आहे. माझ्या खोलीतला 0 वटचा बल्ब जळत होता. मी पाहिलं तर वहिनी होत्या. मी चकित होऊन विचारलं, वहिनी, तुम्ही इथे? त्या माझ्या कानाजवळ येऊन हळूच म्हणाल्या, मी माझी दिवाळी साजरी करू, आणि तू असाच राहशील, हे बरं नाही. फक्त एक काम कर, लवकरात लवकर माझ्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घे, आणि मला मोकळं कर, नाही तर तुझे भाऊ जागे झाले तर मला शोधायला लागतील. मी लगेच वहिनींना मिठीत घेतलं आणि त्यांचे व्यक्तिमत्व मोकळे करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी व्यक्तिमत्व मोकळे करायला नकार दिला. मी विचारलं, वहिनी, भाऊ आलेत ना, मग आता हे सगळं माझ्यासोबत का? त्या म्हणाल्या, तू मला अशी सवय लावली आहेस जी तुझ्या भावाच्या डोक्यात येत नाही. चल, लवकर सुंदर वेळेचा अनुभव दे. मग आम्ही दोघंही सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला लागलो. साधारण 15 मिनिटांनी वहिनी निघून गेल्या. सकाळी मी उठलो, तेव्हा घरात एक वेगळंच शांत वातावरण होतं. नेहमीसारखं वहिनींचं हास्य ऐकू येत नव्हतं, ना त्यांच्या कामाचा आवाज. काहीतरी बिनसलंय असं मनात आलं. आई अंगणात होती. मी विचारलं, आई, वहिनी कुठे आहेत? काही झालं का? आईने हलक्या आवाजात सांगितलं, हो रे, वहिनीला दुखापत झाली आहे. मी चकित झालो, दुखापत? कशी झाली? आईचं उत्तर ऐकून मी काही क्षण स्तब्धच झालो, माहीत नाही रे. पण काल रात्री कसला तरी वाद झाला. तुझ्या भावाने तिला मारलं म्हणे. माझ्या अंगावर शहारे आले. अनिकेत भाऊ आणि वहिनींचा वाद? आणि इतका वाढला की मारामारी झाली? मी काही क्षण गप्प राहिलो आणि लगेच वहिनीच्या खोलीकडे धावलो. वहिनी पलंगावर बसल्या होत्या. त्यांच्या कपाळावर आणि हातावर सूज दिसत होती. मी जवळ गेलो आणि हळूच विचारलं, वहिनी, हे सगळं कसं झालं? कोणी केलं हे? त्यांनी माझ्याकडे बघितलं, डोळ्यांत पाणी होतं. थोडा वेळ शांत राहून त्या म्हणाल्या, तुझ्या भावाने लाकडाने मारलं. माझं मन एकदम हललं. का? काही बोलले का तुम्ही? कसला वाद झाला? वहिनी काही क्षण माझ्याकडे पाहत राहिल्या. त्यांच्या नजरेत भीती होती आणि आवाजात थारथार. त्या हलक्या आवाजात म्हणाल्या, मी काही सांगू शकत नाही. मला सांगायला मनाई केली आहे. त्यांचा आवाज थांबला. त्या डोळ्यांनी खाली पाहू लागल्या. मला स्पष्ट जाणवलं, त्या दबावाखाली काहीतरी लपवत आहेत. रात्री तुझ्यासोबत सुंदर वेळेचा अनुभव घेताना तुझ्या भावाने सगळं पाहिलं. हे ऐकून माझं मन थंड पडलं, जणू हाडांमध्ये वाद भरला होता. छातीमध्ये एक अनामिक भीती घर करून बसली. माझे हात थरथर कापत होते. मी घाबरलेल्या आवाजात विचारलं, आता मी काय करू, वहिनी? कोठे पळून जाऊ? त्या काही क्षण गप्प राहिल्या आणि मग हलक्या आवाजात म्हणाल्या, घाबरू नकोस, घरात फक्त तुझ्या भावाला माहिती आहे. आई बाबांना काहीच कळलेलं नाही. तू गेलास तर लोकांना शंका येईल. थांब, काहीतरी मार्ग निघेल. त्यांचे शब्द शांत होते, पण त्यामागे एक मोठं ओझं लपलेलं होतं. माझ्या मनात मात्र भीती वाढत चालली होती.
भावाचा सामना करण्याची माझ्यात हिंमतच नव्हती, म्हणून मी आईला सांगितलं, आई, मी काकाच्या घरी थोड्या दिवसांसाठी जातोय. आई काहीच न विचारता म्हणाली, जा रे, थोडं मन बदलेल. आणि मी तिथून निघालो. काकाच्या घरी गेल्यावर मला थोडा दिलासा मिळाला. काका आणि काकी दोघांनीही माझं मन समजावून घेतलं. मी तिथे साधारण 10 दिवस राहिलो. मग एके दिवशी मी आणि माझा मामाचा मुलगा, किशोर, आम्ही दोघांनी ठरवलं, आता काहीतरी शिकायचं, काहीतरी करायचं. आम्ही टेम्प चालवायला शिकायचं ठरवलं. एका ओळखीच्या माणसाकडे गेलो, जो मोठी वाहने शिकवायचा. असेच दिवस गेले, हातात स्टिअरिंग पकडताना भीती कमी झाली आणि आत्मविश्वास वाढला. घरी परतलो तेव्हा मी आईला फक्त एवढंच सांगितलं, मी किशोरसोबत गाडी शिकायला जातोय. आईने विचारलं, तुझ्या भावाला सांगितलंस का? मी म्हणालो, तूच सांग ना, मी निघतो आता. तेव्हा भाऊ आणि वहिनी त्यांच्या माहेरी गेले होते, कारण तिथे वहिनीच्या मेहुणीचं लग्न होतं, त्यामुळे मी निर्धास्तपणे निघालो. मी आणि किशोर शिरवालीला पोचलो. तिथे जवळपास 1 वर्ष आम्ही ट्रक चालवायला शिकलो. दिवस रात्र रस्त्यांवर फिरत, पाऊस, ऊन, धूळ, सगळ्यात गाडी शिकली. मी चांगला ड्रायव्हर झालो. नंतर किशोरने मला एक टेम्प मिळवून दिला, जो शिरवाली ते पुणे असा मोठा रस्ता धावायचा. एकदा मी गावाकडे गेलो. हायवेच्या जवळ गाडी थांबवली आणि थेट आईला भेटायला गेलो. घरात फक्त आई आणि माझी मोठी बहीण होती. आई मला पाहून आनंदली, पण तिच्या डोळ्यांत एक हलकीशी चिंता होती. ती म्हणाली, 5 महिन्यांपासून तुझा भाऊ आणि वहिनी पुण्याला गेलेत. आणि बघ, तुझ्यासाठी तुझ्या भावाचं पत्र आलंय. मी पत्र घेतलं. थोडा वेळ हातात धरून बसलो आणि मग थरथरत उघडलं. आत लिहिलं होतं, मला माहीत आहे, तू आता शिरवाली ते पुणे टेम्प चालवतोस. तू जेव्हा पुण्याला येशील, तेव्हा नक्की घरी ये. हे वाचून माझं मन पुन्हा गोंधळून गेलं. भावाचा आवाज, वहिनींचा चेहरा, त्या रात्रीचा प्रसंग, सगळं डोळ्यांसमोर उभं राहिलं. मला भावाशी नजर मिळवण्याची हिंमत नव्हती आणि घराकडे परत जायची इच्छाही नव्हती. शेवटी मी शांतपणे आईच्या हातात काही पैसे ठेवले आणि म्हणालो, आई, काळजी करू नकोस, मी परत येईन. आणि मग मी माझी गाडी घेतली, इंजिन सुरू केलं आणि पुन्हा रस्त्यावर निघालो. त्या रस्त्यावर, जिथे प्रत्येक वळण माझ्या भूतकाळाची आठवण करून देत होतं. महिनाभरानंतर एक दिवस किशोर मला भेटला. तो थोडा हसत, थोडा गंभीर चेहऱ्याने म्हणाला, अरे, तुझे भाऊ भेटले होते. त्यांनी सांगितलं, तुला घरी बोलावलं आहे. मी काही क्षण विचारात पडलो आणि मग शांतपणे म्हणालो, ठीक आहे, जाईन मी. पुण्याला पोहोचलो तेव्हा ट्रान्सपोर्टवर गेलो. तिथे पाहिलं तर भाऊ आधीच तिथे उभे होते. माझ्या डोक्यात एकच विचार फिरू लागला, त्यांना कसं कळलं मी इथे येणार? कदाचित किशोरनेच सांगितलं असावं. भाऊ माझ्याकडे पाहून म्हणाले, चला साहेब, घरी चला. मी नजर खाली ठेवली, काहीच बोललो नाही. ते पुन्हा म्हणाले, चल ना रे, उशीर होतोय. शेवटी मी हळू आवाजात म्हणालो, भाऊ, गाडी भरायची करायची आहे. ते शांतपणे म्हणाले, मी ट्रान्सपोर्टवर बोललोय. गावाकडे शेतीचं कारण देऊन 5 दिवस सुट्टी घेतली आहे. आता माझ्याकडे काहीच कारण नव्हतं. मनात एक विचित्र दडपण होतं. शेवटी मी त्यांच्या बाईकवर मागे बसलो. बाईक सुरू झाली, रस्ता लांब वाटू लागला आणि मनात शेकडो विचार चालले होते, हे सगळं का? ते आता कसे आहेत? वहिनी कशा आहेत? घरी पोहोचलो तेव्हा वहिनींनी दरवाजा उघडला. त्यांनी मला पाणी आणि नाश्ता दिला आणि हसत म्हणाल्या, थकला असशील ना, आधी बस. त्यांचं वागणं अगदी नेहमीसारखं होतं, जसं काहीच घडलं नव्हतं. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांत हसू होतं, पण त्या शांततेत काहीतरी दडलेलं होतं. पुण्यातलं त्यांचं घर साधं पण उबदार होतं. हॉल आणि स्वयंपाकघर एकाच जागेत, उजेडात चमकणाऱ्या टाईल्स आणि खिडकीतून येणारा मंद वारा. जेवण झालं. सगळं व्यवस्थित वाटत होतं. मी थोडा वेळ बसलो आणि मग वहिनींना म्हणालो, भाऊंना सांगा, मी गाडीवर जातो. त्या थोडं हसल्या आणि म्हणाल्या, अरे, तुझी 5 दिवसांची सुट्टी आहे. गाडीवर जाऊन काय करशील? थोडं विश्रांती घे. मी म्हणालो, सकाळी परत येईन. त्या विचारात पडल्या आणि विचारलं, भाऊ कुठे आहेत? मी म्हणालो, बाजारात गेले आहेत. थोडा वेळ आम्ही शांत बसलो. मी जुन्या गोष्टींचा उल्लेख काढला. त्या हळू आवाजात म्हणाल्या, टेन्शन घेऊ नकोस, सगळं आता ठीक आहे. त्यांचा आवाज खूप मवाळ होता, पण नजरेत अजूनही काहीतरी दडलेलं जाणवत होतं. थोड्याच वेळात भाऊ आले. मी नजर खाली ठेवली आणि म्हणालो, मी गाडीवर जातो. ते म्हणाले, का रे?
इथे काही अडचण नाही. मी काही उत्तर दिलं नाही, फक्त शांत राहिलो. संध्याकाळ झाली, आम्ही तिघांनी एकत्र जेवण केलं. घरात गप्प शांतता होती आणि भाऊंच्या चेहऱ्यावर थोडं दारूचं नशेचं तेज दिसत होतं. भाऊंना रोज रात्री दारू पिण्याची सवय होती. त्या रात्रीही त्यांनी प्यायलं. घरात खाट नव्हती, म्हणून खाली जाड गादी अंथरलेली होती. वहिनी भाऊंच्या शेजारी झोपल्या आणि मी त्यांच्या पुढे झोपलो. खोली मंद उजेडात बुडालेली होती, फक्त बाहेरच्या रस्त्यावरील लाईटचा हलका प्रकाश आत येत होता. भाऊंना नशा चढली होती, त्यांचा श्वास जड झाला होता. मी मात्र डोळे मिटूनही झोप येऊ शकत नव्हती. मनात अनेक प्रश्न, आठवणी आणि एक अनामिक भीती जागी होती. वहिनींना पाहून माझी भावना दाटून येत होती, पण मी स्वतःला समजावलं की झोपणं बरं. पण थोड्या वेळाने भाऊंनी करवाट घेऊन वहिनीला मिठीत घेतलं. मी डोळे बंद करून लपून पाहत होतो. मला कळत नव्हतं की माझ्या शेजारी असं कसं चाललंय. भाऊंनी वहिनीच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. वहिनी शांत होत्या, मग भाऊंनी त्यांच्या कानात काहीतरी बोललं. वहिनी उठून बाथरूमला गेल्या आणि परत येऊन माझ्या बाजूला झोपल्या. आता मला काहीच कळत नव्हतं. मी लपून पाहिलं. भाऊ वहिनी सुंदर वेळेचा अनुभव घेत होते. मला भीती वाटत होती, पण हा प्रभाव माझ्या डोक्यावर आला होता. तेवढ्यात वहिनींचा हात माझ्या खांद्यावर आला. मी गोंधळलो. जर भाऊंनी पाहिलं तर माझी अवस्था बिकट होईल, पण भाऊ सुंदर अनुभव देण्यात हरवले होते. तरीही वहिनी मला ओढत होत्या. मी त्यांचा हात दूर केला आणि झोपायचा प्रयत्न केला, पण भाऊ वहिनीचे व्यक्तिमत्व मोकळे करून हाताने सुंदर अनुभव घेत होते. मी लपून पाहत होतो. अचानक वहिनींनी भाऊंच्या कानात काहीतरी सांगितलं आणि भाऊ बाहेर गेले. भाऊ गेल्यावर वहिनी म्हणाल्या, काय झालं तुला? इच्छा नाही का? मी म्हणालो, तुम्ही असं का करता? भाऊंनी पाहिलं तर? त्या म्हणाल्या, काही होणार नाही. तेवढ्यात भाऊ परत आले आणि वहिनीच्या शेजारी झोपले. आता वहिनी मध्ये होती आणि वहिनी मला पापी द्यायला लागल्या. मी गप्प होतो. मी पूर्ण गोंधळलो होतो. वहिनींनी माझी भावना मोकळी केली आणि माझी सगळी लाज गेली. आता मला कळलं की भाऊंना एकत्र सुंदर वेळेचा अनुभव घ्यायचा आहे. मग भाऊंनी मला वहिनीच्या जीवनात भावना टाकायला सांगितली आणि मी त्यांना सुंदर वेळेचा अनुभव द्यायला लागलो. भाऊ आम्हाला पाहत होते. मला खूप लाज वाटत होती. त्या रात्री आम्ही तिघांनी एकत्र सुंदर वेळेचा अनुभव घेतला, पण मला लाजेने काही बोलता आलं नाही. शेवटी सगळं संपलं आणि आम्ही झोपलो. सकाळी वहिनींनी चहा आणला आणि म्हणाल्या, काय झालं? मी म्हणालो, वहिनी, भाऊंसमोर मला लाज वाटली. दुसऱ्या रात्री आम्ही तिघांनी दारू पिऊन मजा केली. तेव्हा मला कळलं की भाऊंना टेस्टिक्युलर स्वेलिंगचा त्रास आहे आणि त्यांची क्षमता माझ्यापेक्षा कमी आहे, त्यामुळे वहिनींचा एकटेपणा दूर होत नव्हता. मग 4 दिवस आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने सुंदर वेळेचा अनुभव घेतला. 5 दिवसांच्या सुट्टीनंतर मी पुन्हा ट्रान्सपोर्टवर गेलो. भाऊ मला निरोप देताना काहीच बोलले नाहीत, फक्त हलकं स्मितहास्य दिलं. त्या हसण्यात काहीतरी न सांगितलेलं होतं, जे माझ्या मनात रेंगाळत राहिलं. वहिनींनी मला चहा दिला आणि हलक्या आवाजात म्हणाल्या, पुन्हा कधी येशील तेव्हा थेट घरी ये. गाडीवर राहू नकोस. त्यांचे शब्द साधे होते, पण त्या आवाजात एक ओल होती, जणू काहीतरी मनात दाबून ठेवलं होतं. ते शब्द माझ्या मनात रुतले. मी फक्त मान हलवली आणि काही न बोलता तिथून निघालो. यानंतर शिरवाली पुणेच्या टेम्पोच्या फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या. रोजचा रस्ता, नवी ठिकाणं आणि इंजिनचा गडगडाट, आता हेच माझं आयुष्य बनलं होतं. मी माझ्या कामात पूर्णपणे बुडून गेलो, पण कधी कधी रात्री रस्त्यावर जेव्हा एकटाच असायचो, जेव्हा ट्रकच्या हेडलाईटचा प्रकाश समोरच्या अंधाराला फाडून पुढे जायचा, तेव्हा वहिनींचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. त्यांचं ते हलकं हास्य, ती नजर आणि ती सुंदर अनुभवाची रात्र, सगळं पुन्हा जिवंत व्हायचं. माझं मन विचारात पडायचं, मी चुकीचं तर करत नाही ना? मी मनात जे जपतोय ते पाप आहे का? पण मग भाऊंची ती शांत मुखसंमती आठवायची. ते शेवटी म्हणाले होते, चल ना रे, काही अडचण नाही. आणि मी स्वतःलाच समजवायचो, घरातलं प्रकरण घरातच असतं, यात काय चूक आहे? काळ पुढे गेला. काही महिन्यांनी मला पुन्हा गावी जावं लागलं. माझ्या गाडीला थोडी दुरुस्तीची गरज होती, म्हणून मी गावातल्या जुन्या मेकॅनिककडे गेलो. तिथे गाडी ठीक करत असताना गावातल्या एका मित्राने मला पाहिलं आणि म्हणाला, अरे, तुझ्या भावाचं पत्र आलंय रे. तुझ्या आईकडे ठेवलं. हे ऐकून माझं मन चकित झालं. पत्र? माझ्यासाठी? मी ताबडतोब घरी गेलो. आईने कपाटातून पत्र काढून मला दिलं.
कव्हरवर भावाचा हाताचा ओळखीचा अक्षर दिसत होतं. हात थोडे थरथरत होते, पण मी ते उघडलं. पत्रात लिहिलं होतं, तू आता गाडी चांगली चालवतोस, ऐकलं मी. पण कधी कधी घरीही ये रे. प्रीती तुझी वाट पाहते, आणि हो, तुझ्याशी काही बोलायचं आहे. हे वाचून माझं मन पुन्हा गोंधळून गेलं. भाऊंना माझ्याशी काय बोलायचं असेल? प्रीती वहिनी माझी वाट पाहते म्हणजे नेमका काय अर्थ आहे याचा? त्या रात्री झोप येईना. ट्रकच्या सायरनसारखे विचार मेंदूत घुमत राहिले. मी परत जावं का? की हे सगळं तसंच राहू द्यावं? पण उत्तर कोणाकडेच नव्हतं. माझ्या मनात एकच प्रश्न घोळत होता, भाऊंना त्या सुंदर अनुभवाच्या रात्रीबद्दल काही सांगायचं आहे का, की आणखी काही? गाडीची दुरुस्ती पूर्ण केली आणि मी पुन्हा पुण्याकडे निघालो. यावेळी ठरवलं होतं, जे काही असेल, थेट भावांनाच भेटून बोलायचं, पण मनात भीती होती, त्या भेटीत काय बोलेन, काय उघड होईल, हेच समजत नव्हतं. पुण्यात पोहोचलो तेव्हा ट्रान्सपोर्टवरच भाऊ दिसले. त्यांनी मला पाहताच हसून विचारलं, चल ना, आज घरी जेवायला येतोस का? मी आधी नकार द्यायचा विचार केला, पण त्यांच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं, एक शांतता, पण त्या शांततेत काहीतरी खोल. शेवटी मी हो म्हणालो आणि त्यांच्या बाईकवर मागे बसलो. घरी पोहोचलो तेव्हा वहिनींनी दरवाजा उघडला. त्यांनी हसत मुखाने स्वागत केलं आणि म्हणाल्या, आज तुझ्यासाठी खास मटण बनवलंय. घरात सणासारखं वातावरण होतं. भाऊंनी हसत विचारलं, अरे तू आता मोठा माणूस झालास. तुझं लग्न करायची वेळ आलीये. मी चकित झालो. लग्न? मला वाटलं भाऊ काहीतरी गंभीर बोलणार आहेत, पण त्यांनी विषय अगदी सहज घेतला. वहिनींनीही हसत जोड दिला, हो ना. आता तुझ्यासाठी चांगली मुलगी पाहावी लागेल. त्यांच्या नजरेत तीच जुनी खट्याळ चमक होती, जणू शब्द एक वेगळं काही सांगत होते, पण डोळे काहीतरी वेगळंच बोलत होते. जेवण शांतपणे पार पडलं. थोड्या वेळाने भाऊ बाजारात गेले. घरात फक्त मी आणि वहिनी उरलो. मी थोडा संकोचून विचारलं, वहिनी, भाऊ खरंच माझं लग्न करायचा विचार करतायत का? त्या हलक्या हसल्या, माझ्याकडे पाहत म्हणाल्या, अरे, तुझ्या भावाला तुझी काळजी आहे. पण तू काळजी करू नकोस, आम्ही दोघं तुझ्यासाठी आहोतच. त्यांच्या आवाजात एक वेगळीच माया होती, पण त्या मायेच्या मागे एक न ओळखलेली ओढ जाणवत होती. क्षणभर नजरानजर झाली, आणि त्या नजरेत पुन्हा तीच जुनी आठवण जागी झाली. थोड्याच वेळाने भाऊ परत आले. थोडे नशेत होते. आम्ही तिघेही एकत्र बसून गप्पा मारत राहिलो. भाऊ म्हणाले, अरे, तू आमच्यासोबतच राहायला ये. गाडी चालवणं ठीक आहे, पण घरात राहिलास तर बरं वाटेल. घरात आपल्याला माणूस म्हणून अस्तित्व मिळतं. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच आपुलकी होती. ती खरी होती का, की काहीतरी दुसरंच दडलेलं होतं, हे समजत नव्हतं. रात्री पुन्हा तीच गादी, तीच खोली, तोच मंद उजेड. भाऊंना नेहमीप्रमाणे दारू चढली होती. वहिनी भाऊंच्या शेजारी, आणि मी त्यांच्या समोर. बाहेर पावसाचे थेंब खिडकीवर टपकू लागले, आणि खोलीत एक गूढ शांतता पसरली. आणि तेच वातावरण. वहिनीमध्ये झोपल्या आणि भाऊंनी मला ओढलं. अरे, तू लाजतोस काय? आपण सगळे एकच आहोत, भाऊ म्हणाले. त्या रात्री पुन्हा तीच सुंदर वेळेचा अनुभव, पण यावेळी मला लाज वाटली नाही. मी स्वतःला पूर्ण मोकळं केलं. वहिनींची ती नजर आणि भाऊंची मुखसंमती यामुळे मला कळलं की हे सगळं त्यांच्यासाठी सामान्य आहे. आम्ही तिघांनी मिळून त्या सुंदर वेळेचा अनुभव घेतला. सकाळी वहिनींनी चहा आणला आणि म्हणाल्या, आता तू आमच्यासोबत राहायचं. मी हसत म्हणालो, वहिनी, गाडी पण चालवावी लागेल, पण मनात ठरवलं की आता मी गाव आणि पुणे दोन्हीकडे ये जाणं सुरू ठेवीन. भाऊंनी मला एक नवीन ट्रकचं कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिलं आणि वहिनींनी मला त्यांच्या माहेरी बोलावलं. तिथे माझी बहीण आहे, तिला भेट, त्या म्हणाल्या. मला त्यांच्या डोळ्यातली ती चमक काहीतरी वेगळं सांगत होती. मी मनात विचार केला, वहिनी, तुम्ही कायदा वाकवताय, पण त्यांचं हसणं पाहून मी फक्त होकार दिला आणि म्हणालो, ठीक आहे वहिनी, मी येईन. काही दिवसांनी माझी टेम्पोची फेरी पुन्हा पुण्याला लागली. यावेळी मी ठरवलं की वहिनीच्या माहेरी जायचं. त्यांचं माहेर सांगली जवळच्या एका छोट्या गावात होतं, जिथे हिरवळ आणि शेत पाहून मन प्रसन्न होतं. मी टेम्प पार्क केला आणि एका ऑटोत बसून त्या गावात पोहोचलो. गावात शिरताच मला वहिनींचा मेसेज आला, कुठे आहेस? लवकर ये, सगळे तुझी वाट पाहतायत. त्यांच्या मेसेजमधली उत्सुकता पाहून माझं मन थोडं धडधडलं. वहिनीच्या माहेरी पोहोचलो तेव्हा त्यांच्या घरासमोर मोठा आंब्याचा झाड होता आणि घराला रंगीबेरंगी रांगोळी काढलेली होती. वहिनींनी मला दारातच मिठी मारली, अरे, आलास.
ये आत ये. त्यांचं ते हसणं आणि मिठी पाहून मला घरच्यासारखं वाटलं, पण त्यांच्या डोळ्यातली चमक मला काहीतरी वेगळं सांगत होती. आत गेलो तर त्यांची बहीण आरती तिथे होती. आरती अगदी वहिनींसारखीच दिसायची, फक्त थोडी लहान आणि जरा जास्त खट्याळ. तिच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती, जणू ती मला आधीपासूनच ओळखत होती. हा तोच का, ज्याच्याबद्दल तू सांगितलंस? आरतीने वहिनीकडे पाहत हसत विचारलं. वहिनी हसल्या आणि म्हणाल्या, हो, हाच तो टेम्पोवाला. जेवण झालं आणि सगळे गप्पा मारत बसलो. आरती मला गावातली गंमत सांगत होती आणि वहिनी अधूनमधून मला चोरट्या नजरेने पाहत होत्या. रात्री झोपायची वेळ झाली तेव्हा वहिनी म्हणाल्या, तू आरतीच्या खोलीत झोप. आम्ही इथे गादी अंथरतो. मी थोडा गोंधळलो, कारण मला वाटलं वहिनी मला त्यांच्यासोबतच ठेवतील, पण मी काही बोललो नाही आणि आरतीच्या खोलीत गेलो. तिथे एक छोटी खाट आणि 0 वॅटचा बल्ब होता, ज्यामुळे खोलीला एक गूढ वातावरण होतं. आरती आत आली आणि म्हणाली, काय रे टेम्पोवाला, रात्री झोप लागते का रस्त्यावर? तिच्या बोलण्यातली ती खट्याळ चमक मला वहिनींची आठवण करून देत होती. मी हसत म्हणालो, हो लागते, पण रस्त्यावर एकटं असतं, मग कधी कधी झोप यायला वेळ लागतो. ती हसली आणि म्हणाली, आज तुला एकटं नाही सोडणार. माझं मन पुन्हा धडधडलं, हा काय नवीन डाव आहे? मी मनात विचार केला, पण ती फक्त हसत होती आणि मला गप्पांमध्ये गुंतवत होती. रात्री साधारण 1 वाजता मला जाणवलं की कोणीतरी माझ्या खाटीजवळ आहे. मी डोळे उघडले तर आरती माझ्या शेजारी बसली होती आणि तिच्या हातात एक छोटी टॉर्च होती. काय झालं? मी घाबरून विचारलं. ती हळूच म्हणाली, काही नाही, तुला एक गोष्ट सांगायची आहे. तिच्या आवाजात एक गंभीरपणा होता, जो मला आधी कधी दिसला नव्हता. कसली गोष्ट? मी विचारलं. ती म्हणाली, तू आणि प्रीती वहिनी, तो सुंदर रात्रीचा अनुभव, सगळं मला माहीत आहे. माझं मन थांबलं. काय? तुला कोणी सांगितलं? मी घाबरून विचारलं. ती हसली आणि म्हणाली, प्रीती माझी बहीण आहे. ती माझ्यापासून काही लपवत नाही. आणि तुझ्या भावाला पण सगळं माहीत आहे, नाही का? मी गप्प बसलो, मला काय बोलावं कळत नव्हतं. ती पुढे म्हणाली, पण तुला एक गोष्ट माहीत आहे का? त्या रात्री जे काही घडले, त्यामागे एक कारण होतं आणि ते मला अजून माहीत नव्हतं. आरतीने हळूच टॉर्च बंद केली आणि खोली अंधारात बुडाली. ती हळूच म्हणाली, तुझ्या भावाला आणि प्रीतीला एक बाळ हवंय, पण अनिकेतला ती क्षमता नाही. तुला तर माहीत आहे, त्याला टेस्टिक्युलर स्वेलिंगचा त्रास आहे. मी चकित होऊन थोडा थथरून विचारलं, मग काय? ती हसली आणि म्हणाली, तीर्थरूप. ती तुला सांगेल. प्रीतीला तुझ्याकडून बाळ हवंय आणि अनिकेतला याची पूर्ण मंजुरी आहे. त्यांनी तुला पुण्याला बोलवलं आणि त्या रात्रीच सगळं ठरवलं. माझं डोकं गरगरायला लागलं. मग म्हणजे त्या रात्रीच हे सगळं प्लॅन झालं? मी हळू आवाजात विचारलं. आरती हसली आणि म्हणाली, हो, पण तू घाबरू नकोस. तू फक्त त्यांना मदत करतोयस आणि आता मला पण तुझी मदत हवी. माझ्या मनात धक्का बसला. मला कसली मदत? मी विचारलं. ती हसत म्हणाली, मी पण लग्न करायचं ठरवलं आहे, पण मला माझ्या नवऱ्याच्या आधी तुला सोबत सुंदर वेळ घ्यायचा आहे. मी पूर्णपणे गोंधळलो. आरती, हे सगळं काय चाललंय? तू असं का बोलतेस? ती अजून हसली आणि शांत आवाजात म्हणाली, अरे, तू टेन्शन घेऊ नकोस, मला फक्त तुझ्यासोबत सुंदर वेळ अनुभवायचा आहे. प्रीती वहिनीही हसत म्हणाल्या, तू यात मास्टर आहेस. मी हसत हसत म्हणालो, वहिनी, पण काय सांगतात तुम्ही? पण मनात मला समजत होतं, ही परिस्थिती साधी नाही, काहीतरी वेगळीच आहे. आरतीने माझा हात धरला आणि हळूच म्हणाली, चल, बाहेर जाऊया. तुला एक गोष्ट दाखवायची आहे. तिच्या हातात हात घालून ती मला घराबाहेर घेऊन गेली. गाव पूर्णपणे शांत होतं, फक्त झुळझुळणाऱ्या झाडांचा आवाज ऐकू येत होता. ती मला त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली घेऊन थांबली आणि म्हणाली, इथे खण, तुला काहीतरी सापडेल. मी गोंधळून विचारलं, खण? काय आहे इथे? ती हसली आणि म्हणाली, फक्त खण. तिच्या जवळच्या खुरप्याने मी खणायला सुरुवात केली. काही क्षणांनी, थोडंसं खणल्यावर मला एक लहानशी पेटी सापडली. ती मातीने माखलेली होती, पण वर एक टाळ बांधलेलं होतं. मी धक्क्याने विचारलं, हे काय आहे? ती हसत म्हणाली, ही पेटी तुझ्या भावाने आणि प्रीती वहिनींनी इथे लपवली आहे. त्यात काहीतरी आहे जे तुला माहीत असायला हवं. मी टाळं तोडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडलं नाही. आरती म्हणाली, चावी प्रीती वहिनींकडे आहे, तू तिला विचार. मी मनात विचार केला, हे सगळं काय चाललंय? भाऊ आणि वहिनी काय लपवत आहेत?
पण त्या रात्री मला काहीच कळलं नाही. आरतीने मला परत खोलीत नेलं आणि म्हणाली, उद्या प्रीतीला विचार, पण आता झोप. मी झोपायचा प्रयत्न केला, पण ती पेटी आणि आरतीचं बोलणं माझ्या डोक्यात घुमत होतं. सकाळी उठलो तेव्हा आरती गायब होती. वहिनी म्हणाल्या, ती तिच्या मैत्रिणीकडे गेली. मी वहिनींना त्या पेटीचं विचारलं, पण त्या हसल्या आणि म्हणाल्या, अरे, आरतीला गंमत करायला आवडतं, ती काहीतरी खोटं सांगत होती, पण मला त्यांचं हसणं खोटं वाटत होतं. मी ठरवलं की पुण्याला परत जाऊन भाऊंना सगळं विचारायचं. पुण्याला पोहोचलो तेव्हा भाऊ ट्रान्सपोर्टवरच भेटले. ते मला पाहून हसले आणि म्हणाले, काय, आरतीने तुला त्रास दिला का? मी थेट विषय काढला, भाऊ, त्या आंब्याच्या झाडाखाली पेटी आहे, त्यात काय आहे? भाऊंचा चेहरा एकदम पांढरा पडला. कोणती पेटी? त्यांनी विचारलं. मी सगळं सांगितलं. ते गप्प बसले आणि फक्त म्हणाले, तू गाडी चालव, बाकी सगळं मी पाहतो. त्या रात्री मी भाऊ, वहिनीच्या घरी गेलो. वहिनींनी मला जेवण दिलं, पण त्यांचं वागणं काहीसं बदललेलं होतं. जेवणानंतर भाऊ म्हणाले, तुला आरतीने काही सांगितलं का? मी होकार दिला आणि ती पेटी आणि मुलाबद्दलचं सांगितलं. भाऊ आणि वहिनी एकमेकांकडे पाहू लागले. वहिनी म्हणाल्या, तुला सगळं सांगण्याची वेळ आली आहे. ते दोघे मला त्यांच्या खोलीत घेऊन गेले आणि एक जुनी डायरी दाखवली. त्यात लिहिलं होतं की भाऊ आणि वहिनी यांनी काही वर्षांपूर्वी एका गावातल्या जादूटोण्याच्या माणसाकडून काहीतरी गूढ विधी केला होता, ज्यामुळे त्यांना बाळ होईल, पण त्या विधीचा एक भाग म्हणून त्यांना ती पेटी आंब्याच्या झाडाखाली पुरायला सांगितली होती. त्यात काय आहे ते त्यांनाही माहीत नव्हतं, पण त्यांना सांगण्यात आलं होतं की ती पेटी उघडली तर सगळं उलट होईल. मी चकित झालो, म्हणजे तुम्ही मला यासाठी वापरलंत? मी विचारलं. वहिनी म्हणाल्या, नाही, आम्ही तुला फक्त जवळ ठेवलं, कारण तुझ्या भावाला तुझ्यावर विश्वास आहे. भाऊ म्हणाले, पण आता ती पेटी तुला सापडली आहे, आणि आम्हाला कळलं की आरतीला सगळं माहीत आहे, ती धोकादायक आहे. त्या रात्री भाऊ आणि वहिनी झोपले, पण मला झोप येत नव्हती. मी डायरी उघडली आणि त्यात एक पान सापडलं, ज्यावर आरतीचं नाव लिहिलं होतं. त्यात लिहिलं होतं की आरती त्या जादूटोण्याच्या माणसाची मुलगी आहे आणि तिला त्या पेटीचे रहस्य माहीत आहे. माझं मन थंड पडलं. आरतीने मला का सांगितलं? ती खरंच मला मदत करत होती की तिचा काही वेगळा डाव आहे? दुसऱ्या दिवशी सकाळी मी ट्रान्सपोर्टवर गेलो, पण तिथे मला आरती भेटली. ती मला पाहून हसली आणि म्हणाली, तू पेटी उघडलीस का? मी म्हणालो, नाही, पण तू मला सगळं का सांगितलंस? ती फक्त हसली आणि म्हणाली, तुला सगळं कळेल, पण आधी माझ्यासोबत सांगलीला चल, तिथे त्या पेटीची चावी आहे. मी तिला म्हणालो, ठीक आहे, पण मला खात्री हवी की तू माझ्याशी खोटं नाही बोलत. आरतीने एक खोल श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाली, मी खोटं बोलत असते तर तुला त्या पेटीची गोष्ट सांगितली नसती. विश्वास ठेव, तू माझ्या सोबत आलास तर तुला सगळं कळेल. तिच्या आवाजात एक गूढ आत्मविश्वास होता, जणू ती मला काहीतरी मोठं रहस्य उलगडणार होती. मी ठरवलं की सांगलीला जायचं, पण त्याआधी भाऊ आणि वहिनींना सांगणं गरजेचं होतं. मी घरी गेलो, भाऊ आणि वहिनी जेवण करत होते. वहिनींनी मला पाहताच हसत विचारलं, काय रे टेम्पोवाला, आज लवकर कसा आलास? पण त्यांच्या हसण्यात एक अस्वस्थता जाणवत होती. मी थेट विषय काढला, भाऊ, वहिनी, मला आरतीने त्या पेटीचं सांगितलं, ती मला सांगलीला घेऊन जायला म्हणते. तुम्ही मला सगळं खरं सांगणार का? भाऊंचा चेहरा पुन्हा पांढरा पडला. ते शांतपणे म्हणाले, त्या पेटीत काही नाही, फक्त काही जुन्या गोष्टी आहेत. आरतीला गंमत करायला आवडतं, पण वहिनीच्या डोळ्यात एक भीती झळकली होती. ती हळूच म्हणाली, तू आरतीसोबत कुठेही जाऊ नकोस, ती तशी नाही जशी दिसते. त्यांच्या बोलण्यातली ती भीती मला अस्वस्थ करत होती, पण आता माझ्या मनात एकच इच्छा होती, सत्य जाणून घ्यायचं. मी ठामपणे म्हणालो, मी जाणार, तुम्ही मला खरं सांगत नाहीत, तर मला स्वतःचं सगळं कळायला हवं. भाऊंनी मला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी माझी बॅग घेतली आणि ट्रान्सपोर्टवर परत निघालो. तेथे आरती माझी वाट पाहत होती. ती मला पाहून हसली आणि म्हणाली, चल, ऑटो तयार आहे. रात्रीच सांगलीला पोहोचू. रात्रीचा प्रवास सुरू झाला. ऑटोच्या खिडकीतून येणारा थंड वारा, रस्त्यावरचे मंद दिवे, आणि गावाच्या दूरवरची शांतता, सगळं मला एका गूढ दुनियेत घेऊन जात होतं. आरती शांतपणे बसली होती, हातात एक छोटी डायरी होती. मी विचारलं, ही डायरी काय आहे? ती हसली आणि म्हणाली, ही माझ्या वडिलांची आहे.
त्यांनी त्या पेटीचे रहस्य लिहिलं, पण वाचण्याची वेळ अजून आली नाही. त्यांच्या बोलण्याने माझी उत्सुकता अजूनच वाढली. सकाळी सांगलीच्या गावात पोहोचलो. वेळ पहाट होती. गावातली शांतता, थंड हवा, सगळं मला एका वेगळ्या जगात घेऊन गेलं. आरती मला त्या मोठ्या आंब्याच्या झाडाखाली घेऊन गेली आणि म्हणाली, इथे खण, तुला काहीतरी सापडेल. मी पुन्हा तीच पेटी काढली. यावेळी आरतीने तिच्या खिशातून एक छोटी चावी काढली. ही चावी माझ्या वडिलांनी मला दिलेली होती. ती म्हणाली, पण ही उघडण्यापूर्वी तुला काही गोष्टी माहीत असायला हव्यात. आरतीने मला झाडाखाली बसायला सांगितलं. ती शांतपणे बोलू लागली, माझे वडील एक जादूटोण्याचे गुरु होते. गावात त्यांना सगळे बाप माबाप म्हणायचे. त्यांनी प्रीती आणि अनिकेतला बाळासाठी एक विशेष विधी सांगितला होता, पण त्या विधीची किंमत खूप मोठी होती. मग तिने डायरी उघडली आणि एक पान दाखवलं. त्या पानावर काही विचित्र चिन्ह आणि मंत्र लिहिलेले होते. या पेटीत एक ताईत आहे ज्यामुळे प्रीती आणि अनिकेतला बाळ होऊ शकतं, पण त्या ताईतात एक आत्मा बंद आहे, जो बाहेर आला तर. ती थांबली. तर काय? मी घाबरून विचारलं. ती म्हणाली, तो आत्मा तुझ्या भावाला आणि प्रीतीला नष्ट करेल आणि तुला पण. माझं मन थंड पडलं. मी विचारलं, मग तू मला का घेऊन आलीस? ती हसली आणि म्हणाली, कारण तूच त्या आत्म्याला मुक्त करू शकतोस. तुझ्या भावाने आणि प्रीतीने तुला यासाठी जवळ ठेवलं. माझ्या डोक्यात विचारांचं वादळ उठलं. म्हणजे त्या रात्रीचं सगळं हे सगळं त्या विधीसाठी होतं? मी विचारलं. आरतीने होकार दिला, हो, तुझ्या भावाला आणि प्रीतीला तुझी गरज होती, पण त्यांनी तुला सत्य सांगितलं नाही, कारण त्यांना भीती होती की तू पळून जाशील. मी पेटीकडे पाहिलं. ती मातीने माखलेली होती, पण त्यावरची चिन्ह मला काहीतरी गूढ सांगत होती. मी विचारलं, आता मी काय करू? आरती म्हणाली, तू ती पेटी उघडलीस, तर त्या आत्म्याला मुक्त करावं लागेल, पण त्यासाठी तुला स्वतःची आहुती द्यावी लागेल. मी चकित झालो. आहुती? म्हणजे मी मरेल? ती हसली आणि म्हणाली, नाही, पण तुला खूप काही गमवावं लागेल. मला काहीच कळत नव्हतं. मी विचारलं, तुला यातून काय मिळणार? आरतीने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, माझ्या वडिलांनी त्या आत्म्याला बंद केलं होतं. जर तू तो मुक्त केलास, तर मला माझ्या वडिलांचं कर्ज फेडता येईल आणि मला माझं स्वातंत्र्य मिळेल. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि मला पहिल्यांदा वाटलं की ती खरंच भावनिक आहे. आरतीने मला सांगितलं की त्याच रात्रीच ती पेटी उघडायची आहे. तिने मला गावातल्या एका जुन्या मंदिरात घेऊन जायचं ठरवलं, जिथे तिचे वडील विधी करायचे. रात्री आम्ही त्या मंदिरात पोहोचलो. तिथलं वातावरण गूढ होतं. जुन्या दगडांचा गंध, मंद जळणाऱ्या दिव्यांचा प्रकाश आणि हवेत एक विचित्र शांतता. आरतीने मला एका वर्तुळात बसायला सांगितलं, ज्यावर विचित्र चिन्ह कोरलेली होती. तिने ती पेटी माझ्यासमोर ठेवली आणि म्हणाली, आता तुझ्या हातात सगळं आहे, तू ती चावी घे आणि पेटी उघड. मी चावी हातात घेतली, पण माझ्या मनात भीती आणि संकोच होता. जर मी हे केलं आणि काही वाईट झालं तर? मी विचारलं. आरती म्हणाली, तुला आपल्या भावावर आणि प्रीती वहिनींवर विश्वास आहे ना? मग कर. मी चावी ताळ्यात घातली आणि ती फिरवली. पेटी उघडली गेली आणि त्यातून एक काळा धूर बाहेर आला. मला वाटलं माझं हृदय थांबेल. त्या धुरातून एक अस्पष्ट आकृती दिसली, जणू कोणीतरी मला पाहत होतं. आरतीने माझा हात धरला आणि म्हणाली, घाबरू नकोस, हा आत्मा तुझ्याशी बोलणार आहे. त्या आकृतीने मला पाहत हळूच बोलायला सुरुवात केली, तू मला मुक्त केलंस, पण तुझी किंमत अजून बाकी आहे. त्या आवाजाने माझ्या अंगावर काटा आला. मी विचारलं, कसली किंमत? तो आत्मा हसला आणि म्हणाला, तुझ्या भावाचा आणि प्रीतीचा बाळ माझ्या ताब्यात आहे. जर तू त्यांना वाचवायचं असेल, तर तुला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल. आरतीने मला हळूच सांगितलं, हा आत्मा तुझ्याकडून एक वचन मागणार आहे. तू काहीही कर, पण त्याला नकार देऊ नकोस. मी गोंधळलो. कसला वचन? मी विचारलं. त्या आत्म्याने मला जवळ बोलावलं आणि म्हणाला, तू मला तुझ्या आयुष्यातील 1 वर्ष द्यावं लागेल. त्या वर्षात तू माझ्यासाठी काम करशील. मला काहीच कळत नव्हतं. काम? कसलं काम? मी विचारलं. तो आत्मा पुन्हा हसला आणि म्हणाला, तुला सांगलीच्या जंगलात एका गूढ ठिकाणी जावं लागेल. तिथे माझी एक जुनी शक्ती आहे जी मी गमावली आहे, ती परत आण. आरतीने मला सांगितलं की त्या जंगलात जाणं धोकादायक आहे, पण ती माझ्या सोबत येणार आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात निघालो. जंगल इतकं दाट होतं की सूर्यप्रकाशही जमिनीवर पोहोचत नव्हता. आरतीच्या हातात ती डायरी होती आणि ती मला मार्ग दाखवत होती.
जंगलात एका जुन्या विहिरीपाशी आम्ही पोहोचलो. तिथे एक दगडी मूर्ती होती जी खूपच भयानक दिसत होती. आरती शांतपणे म्हणाली, इथे त्या आत्म्याची शक्ती लपलेली आहे, पण ती मिळवण्यासाठी तुला विहिरीत उतरावं लागेल. मी थरथरलो. अंधारातल्या त्या विहिरीत उतरायचं धाडस माझ्या अंगावर नव्हतं, पण माझ्या भावाचं आणि वहिनीचं बाळ वाचवायचं होतं, म्हणून मी धैर्य एकवटलं. मी विहिरीत उतरलो. तिथला अंधार इतका दाट होता की जणू कोणी मला गिळणार आहे. आरतीने मला एक टॉर्च दिली होती, पण तिचा प्रकाशही पुरेसा नव्हता. प्रकाशाच्या त्या थरथरणाऱ्या किरणात काहीच दिसत नव्हतं. विहिरीच्या तळाशी मला एक हलकीशी चमक दिसली. मी हात पुढे केला आणि ती वस्तू उचलली. ती एक छोटीशी मूर्ती होती, त्यावर तेच विचित्र चिन्ह कोरलेली होती जी आरतीच्या डायरीत होती. मी ती मूर्ती हातात घट्ट धरली आणि वर आलो. पण आरती तिथे नव्हती. मी तिला हाका मारल्या, आरती, कुठे आहेस? पण काहीच प्रतिसाद आला नाही. तेवढ्यात त्या आत्म्याचा आवाज पुन्हा माझ्या कानात घुमला, तू माझी शक्ती परत आणलीस, पण आता तुझी खरी कसोटी आहे. मी घाबरून विचारलं, कुठे आहे आरती? तिला काय केलं तू? तो आत्मा हसला. त्याचा हसा जणू विहिरीच्या भिंतींवर आदळून माझ्या हाडात शिरला. तो म्हणाला, ती माझ्याकडे आहे. जर तुला तिला वाचवायचं असेल, तर तुला माझ्यासाठी आणखी एक काम करावं लागेल. मी त्या मूर्तीकडे पाहत होतो. माझ्या हातातली ती चमकणारी वस्तू जणू मला काहीतरी सांगत होती किंवा मला इशारा देत होती. आरती गायब झाली होती. त्या आत्म्याच्या शब्दांनी माझं मन पुन्हा गोंधळात टाकलं. मी विचारलं, कसलं काम? तो आत्मा हळू, थरथरणाऱ्या आवाजात म्हणाला, सांगलीच्या जंगलात एक गुहा आहे, जिथे माझं खरं स्वरूप लपलेलं आहे. तिथे जा, माझं खरं स्वरूप मुक्त कर. पण सावध रहा, कारण तिथे तुझी सगळ्यात मोठी परीक्षा आहे. माझ्या अंगावर शहारे आले. आरती कुठे आहे? भाऊ आणि वहिनींना यातलं किती माहीत आहे? हा आत्मा खरंच मला काय करायला लावतोय? मी ती मूर्ती हातात घट्ट धरली आणि जंगलाच्या दिशेने निघालो. माझ्या पायाखालील पानांचा खरखराट, हवेतली ती गूढ शांतता, सगळं मला सांगत होतं की मी काहीतरी मोठ्या गोष्टीच्या जवळ जात आहे. पण माझ्या मनात एक प्रश्न धुमसत होता, आरती खरंच माझी मदत करत होती, की मला या सगळ्यात खोलवर अडकवत होती? जंगलाच्या अंतर्भागात ती गुहा मला दिसली. तिच्या तोंडावर एक विचित्र चमक होती, जणू ती मला आत बोलावत होती. मी श्वास रोखला आणि आत पाऊल टाकलं. आतलं दृश्य पाहून माझं हृदय जोरात धडधडलं. आरती दगडी वेदीवर बेशुद्ध पडली होती आणि तिच्या भोवती एक काळा धूर फिरत होता. त्या धुरातून त्या आत्म्याची आकृती पुन्हा आकार घेत होती. तुझं स्वागत आहे, आत्म्याचा आवाज गुहेत घुमला. आरती माझ्या ताब्यात आहे. ती तुझ्यासाठी एक सापळा होती, पण तिचं हृदय कमकुवत आहे. ती तुझ्यासाठी खूप काही करायला तयार होती. त्याचं बोलणं ऐकून मी स्तब्ध झालो. सापळा म्हणजे ती मला फसवत होती का? मी घाबरून विचारलं. आत्मा हसला. नाही, ती तुझ्यासाठी स्वतःला धोक्यात घालत होती. पण आता तुझी खरी कसोटी आली आहे. त्याने आपला हाडकुळा हात पुढे केला. ती मूर्ती माझ्या वेदीवर ठेव आणि तुझी आहुती दे. मी आरतीकडे पाहिलं. तिचा चेहरा शांत दिसत होता, पण कपाळावर घामाचे थेंब चमकत होते. माझ्या मनात वादळ उठलं, जर मी हे केलं तर आरती आणि भाऊ, वहिनीचं बाळ खरंच वाचेल का? आणि जर नाही केलं, तर काय होईल? मी आत्म्याला विचारलं, तुझं खरं स्वरूप काय आहे? तुला माझ्याकडून खरंच काय हवं आहे? आत्मा थोडा शांत झाला. त्याचा आवाज आता गंभीर झाला होता. मी या जंगलाचा रक्षक आहे. प्रीती आणि अनिकेतने माझ्याशी करार केला होता. बाळासाठी त्यांनी मला काहीतरी द्यायचं होतं, पण त्यांनी मला फसवलं. त्या पेटीत माझी शक्ती बंद होती आणि तू ती मुक्त केलीस. आता मला तुझ्याकडून तुझ्या आयुष्याचा एक भाग हवा आहे. मी चकित झालो. माझ्या आयुष्याचा भाग म्हणजे मला मरावं लागेल? आत्मा हसला. नाही, मरायचं नाही, पण तुला या जंगलात माझ्यासाठी 1 वर्ष काम करावं लागेल. तू माझी शक्ती परत आणलीस, पण आता तुला माझ्या शत्रूंविरुद्ध लढावं लागेल. मी विचारात पडलो. आरती, भाऊ, वहिनी आणि त्या बाळाचं भविष्य, सगळं आता माझ्या हातात होतं. माझ्या मनात 2च मार्ग होते, आत्म्याची अट मान्य करून 1 वर्ष जंगलात अडकून राहणं, किंवा त्या सगळ्यांना गमावणं. मी ती मूर्ती वेदीवर सावधपणे ठेवली आणि माझ्या हातावर चाकूने एक छोटीशी जखम केली. रक्ताचे थेंब वेदीवर पडताच अचानक गुहेत एक तीव्र, अंधारवणारा प्रकाश पसरला. त्या प्रकाशात आत्म्याचा आकार बदलू लागला. तो आता एका वृद्ध माणसासारखा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरची क्रूरता नाहीशी झाली होती
आणि डोळ्यांत एक अनोखी शांतता होती. तू खरी कसोटी पास केलीस, तो हलक्या आवाजात म्हणाला. तुझ्या रक्ताने माझी शक्ती पूर्ण झाली. आता आरती आणि तुझ्या भावाचं बाळ सुरक्षित आहे. मी धावत आरतीकडे गेलो. ती हळूहळू डोळे उघडत होती. काय झालं? तिने कमकुवत स्वरात विचारलं. मी तिला सगळं सांगितलं. ती हसली आणि म्हणाली, मला माहीत होतं तू हे करशील, तू खरंच खास आहेस. आम्ही दोघं जंगलातून बाहेर आलो. गावाकडे जाताना माझं मन अजूनही धडधडत होतं. भाऊ आणि वहिनींना भेटायची आतुरता होती, पण अचानक आरतीने मला थांबवलं. तू अनिकेत आणि प्रीतीला सगळं सांगण्याआधी मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. ती गंभीर झाली. तिने आपल्या बॅगेतून ती जुनी डायरी काढली आणि एक पान उघडलं. त्यावर माझं नाव मोठ्या अक्षरात लिहिलं होतं. तुझ्या भावाने आणि प्रीती वहिनींनी तुला यात का ओढलं, हे तुला माहीत आहे का? तिने हळू आवाजात विचारलं. मी नकारार्थी मान हलवली. ती म्हणाली, तुझ्या रक्तात एक खास शक्ती आहे. माझ्या वडिलांनी तुझ्या जन्माच्या वेळी एक भविष्यवाणी केली होती की तूच त्या आत्म्याला मुक्त करू शकतोस. म्हणूनच अनिकेत आणि प्रीतीने तुला नेहमी जवळ ठेवलं. मला धक्का बसला. म्हणजे त्या रात्रीचं सगळं, हे सगळं मला यात अडकवण्यासाठी होतं? आरतीने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, नाही. त्या रात्रीचं सगळं खरं होतं. प्रीतीला खरंच तुझी गरज होती, पण त्यांनी तुला सत्य सांगितलं नाही, कारण त्यांना तुझी भीती वाटत होती. मी गोंधळलो. माझ्या भावाने आणि वहिनीने मला वापरलं की त्यांनी मला फक्त वाचवायचं ठरवलं? मी आरतीला विचारलं, आता मी काय करू? ती हसली, माझा हात थोपटला आणि म्हणाली, तू तू आता मुक्त आहेस. त्या आत्म्याचं कर्ज फिटलं, पण तुझ्या रक्तातली शक्ती अजूनही तुझ्यासोबत आहे. आता पुढचं पाऊल तू ठरवायचं आहे. पण मी ठरवलं, तुझ्या भावाशी आणि प्रीती वहिनींशी बोलून सगळं स्पष्ट करायचं. मी पुण्याला परत गेलो. भाऊ आणि वहिनी घरीच होते. मी त्यांना सगळं सांगितलं, पेटी, आत्मा, आरती आणि जंगलातील सगळं रहस्य. भाऊ शांतपणे ऐकत होते. वहिनीच्या डोळ्यात पाणी आले. ती हळू आवाजात म्हणाली, आम्ही तुला सांगितलं नाही, कारण आम्हाला तुझी काळजी होती. आम्हाला भीती होती की तुला सत्य कळल्यावर तू आम्हाला सोडून जाशील. भाऊंनी माझा खांदा धरला आणि हसत म्हणाले, तू आमच्यासाठी खूप काही केलंस. आता तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे, पण आम्ही नेहमी तुझ्या सोबत आहोत. त्यांच्या बोलण्यातली आपुलकी मला थेट मनात जाणवली. माझ्या मनातला सगळा गोंधळ शांत झाला. काही महिन्यांनी वहिनींना एक गोड मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं आरती, आरतीच्या सन्मानार्थ. आरती आता गावातच राहत होती. तिने ठरवलं की तिच्या वडिलांचा जादू टोण्याचा वारसा पुढे चालवायचा आहे. ती मला भेटायला आली आणि हसत म्हणाली, तू मला आणि माझ्या वडिलांना मुक्त केलंस. आता तुझं आयुष्य तुझ्या हातात आहे. मी ठरवलं की आता टेम्प चालवणं थांबवून गावातच काहीतरी नवीन सुरू करेन. मी एक छोटी ट्रान्सपोर्ट कंपनी सुरू केली आणि भाऊ वहिनी मला तिच्या व्यवस्थेत मदत करायला लागले. मित्रांनो, ही होती आजची कथा. जर तुम्हाला आवडली असेल तर लगेच एक छान कॉमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण पुढच्या भागात अजून धमाल घडणार आहे. तर भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.